आपण जर बघितलं तर पोलीस आक्रमक झाले, आंदोलकांना काही ठिकाणी या ठिकाणी आता ताब्यात घेण्यात आलेलं आहे। आपण जर बघितलं आंदोलकांना ताब्यात घेतलं, आंदोलनासाठी आले होते तुम्ही? हो, आंदोलनासाठी आलेलो आहे। हां, वेल्हे तालुक्यातून आलोय आम्ही। वंचितचे अध्यक्ष आलेत, आम्ही आरपीआयचे अध्यक्ष आहेत। आंदोलनासाठी आलो होतो, पण आमच्या प्रमुख नेत्यांनाच पोलिसांनी ताब्यात घेऊन आंदोलन न करता डायरेक्ट गाडीमध्ये भरून घेऊन गेलेले आहेत। ही पोलिसांची फार चुकीची भूमिका आहे। आज या ठिकाणी आम्ही आंदोलन शांततेत करणार होतो, हे आंदोलन दडपण्याचं काम आहे आणि हे काम बिलकुल होता कामा नये। या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी वेल्हे तालुका अध्यक्ष म्हणून मी संपूर्ण तालुक्याच्या काय मागणी आहे? विशेष करतो। अशी जी ही घटना घडलेली आहे, तर ही घटना, ह्या घटनेला जो कोणी जबाबदार आहे तो व्यक्ती कोणत्याही जाती धर्माचा नसून ही एक गुन्हेगारी प्रवृत्ती आहे। आम्ही वंचित बहुजन आघाडी पुणे जिल्ह्याच्या वतीनं सन्माननीय SP साहेबांना हे निवेदन देणार आहोत। ह्या निवेदनासाठी या ठिकाणी जमलो असता पोलिसांनी त्यांची मुजोरी दाखवत आमच्या काही कार्यकर्त्यांना किंवा नेत्यांना डायरेक्ट गाडीमध्ये भरून जेलमध्ये नेलेलं आहे। ही जी अल्पवयीन मुलीवर जो अत्याचार झाला, हे एक निंदनीय कृत्य केलेलं आहे, त्याला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे। फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी जी आहे ती आंदोलकांनी या ठिकाणी केली आहे। अगर पण आपण पाहू शकतोय पोलिसांवर आरोप करण्यात येत आहेत की पोलीस बळाचा वापर करतायत, आम्हाला आंदोलन करून देत नाहीये। सध्या तिकडे इतर काही आंदोलक आलेले आहेत का, पोहोचलेले आहेत का, पुढे काही आंदोलन होण्याची चिन्ह आहेत का? नक्की आपण जर पाहिलं तर आंदोलक जे आहेत ते या ठिकाणी यायला सुरुवात झाली होती। त्याआधीच पोलिसांनी या आंदोलकांना ताब्यात घेतलेलं आहे। पोलिसांचा मोठा फौजफाटा जो आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। आंदोलन सुरू होण्यापूर्वीच हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न जो आहे तो पोलिसांकडून सुरू आहे। आपण जर पाहिलं तर वंचित बहुजन किंवा इतर संघटना ज्या असतील त्याही संघटना या ठिकाणी आक्रमक झालेल्या पाहायला मिळत होत्या। आंदोलन सुरू होण्यापूर्वी जसे कार्यकर्ते जमायला सुरुवात झाली त्याच पद्धतीने या कार्यकर्त्यांना पोलिसांनी आता ताब्यात घेतलेलं आहे। अजूनही काही कार्यकर्ते या ठिकाणी येण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येते। नक्कीच धन्यवाद सागर दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। तर आपण हा पोलिसांचा फौजफाटा पाहू शकतोय। आंदोलनाने उग्र रूप घेण्याच्या आधीच आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे, परिस्थिती नियंत्रणात आणलेली आहे। आणि आत्ताची ही ताजी दृश्य, खेड शिवापूर टोल नाक्यावरची ही सगळी दृश्य आहेत। मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात आहेत।